नमस्कार प्रेक्षक हो. मुंबईचा ऐतिहासिक आझाद मैदान आज इतिहास घडवत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंची गर्दी इथे जमली आहे. या जनसागराचं नेतृत्व करत आहेत मराठा समाजाचे नायक मनोज जरांगे पाटील. त्यांनी जाहीर केलंय की आरक्षण मिळेपर्यंत माझं उपोषण सुरूच राहील. विचार करा, प्रशासनाने केवळ 5,000 लोकांची परवानगी दिली होती, पण मैदानात तर लाखोंचा जनसागर दाटून आलाय. CSMT स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, दादर, शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी, प्रत्येक ठिकाणी फक्त भगवी टोपी घातलेले मराठा बांधव दिसत आहेत. लोकल ट्रेन भरून आंदोलनकर्ते मैदानाकडे जात होते. जणू मुंबई मराठा रंगात न्हाऊन निघाली आहे. मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितलं आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझं उपोषण सुरू राहील. त्यांच्या मैदानात येताच जनसागर उसळला. जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा आकाशाला भिडल्या. या आंदोलनाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे समाजसेवेचं दर्शन. आणि या सेवाभावाचं प्रतीक ठरले आहेत शिवाजी साहेबराव थोरवे. खांदा कॉलनी, नेवाली, टेंभोडे, आसोडगाव, सुकापूर अशा भागात आंदोलनकर्त्यांसाठी राहण्याची व झोपण्याची उत्तम सोय त्यांनी केली. रात्री उशिरा ते स्वतः बसस्टँड, रस्त्यांवर जाऊन आंदोलनकर्त्यांना भेटले, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि लगेच सोडवल्या. पिण्याचं पाणी, जेवण, सुरक्षित निवास या सर्व गोष्टींची जबाबदारी त्यांनी उचलली. आंदोलनकर्त्यांच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला, शिवाजी थोरवे यांनी आम्हाला आपल्या घरासारखं सांभाळलं. थोरव्यांची ही सेवा, हा त्याग मराठा आंदोलनाला एक वेगळं बळ देतोय. मनोज जरांगे यांनी पोलिसांना लिखित आश्वासन दिलं आहे की हे आंदोलन पूर्णपणे शांततेत होईल. कोणतेही शस्त्र, भडकाऊ भाषण, हिंसा किंवा गोंधळ होणार नाही. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होणार नाही आणि जर कुणी नियम मोडला तर जबाबदारी स्वतःवर घेण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. प्रेक्षक हो, मुंबईचं आझाद मैदान आज फक्त एका आंदोलनाचं केंद्र नाही, तर मराठा समाजाच्या एकतेचं, शिस्तीचं आणि सेवाभावाचं प्रतीक बनलं आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांचा कठोर संकल्प आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी साहेबराव थोरवे यांची सेवा. हेच या संघर्षाचं खरं बळ आहे. सरकारवर याचा किती दबाव पडतो हे पुढच्या दिवसांत दिसेल, पण आजचा दिवस मराठा समाजाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल यात शंका नाही. सध्या आता हे पनवेल बस स्टँड वरती आलेले आहेत, हे लातूरवरनं आलेले आहेत. यांचा टेम्पो ह्या बस स्टँड वरती लागलेला आहे. तरी आम्ही इथल्या असल्यामुळे आम्ही हा जरांगे पाटलांचा फोटो बघून यांना आम्ही विचारणा केली का बाबा आपण बांधव कुठले आहेत, काय त्यांनी लातूरून आलेले आहेत, खूप लांबून आलेले आहेत, तर यांची सोय आपण खंदा कॉलनी येथे करत आहोत. मराठवाड्यामधून जेवढी लोक आलेले आहेत तेवढी जसे जसे आम्हाला भेटतात आम्ही त्याची सोय केलेली आहे. आता आष्टीवरनी देखील एक टेम्पो आलेला आहे. हे बघा, हे आष्टीवरनं आलेले आहेत, त्यांची देखील आम्ही सोय केलेली आहे. आमचं कर्तव्य. हा, तर तुमचं आता एक कोण बोलतोय आपलं? आम्ही बीड जिल्हा आष्टी तालुका या नांदा गावातून आलेलो आहेत. सुरजचे कार्यकर्ते आणि दादांचे कार्यकर्ते, फक्त दादांचे कार्यकर्ते म्हणून एक कट्टर मराठा म्हणून आलेलो आहेत. आणि गेली 70 वर्ष झालं आमची जात हक्काचं आरक्षण असताना सुद्धा कायद्यात आमचे 83 वर मराठा हा ओबीसीत 83 नंबरला जात असताना सुद्धा आम्हाला हे राज्यकर्ते, नाकर्ते राज्यकर्ते हे आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण देत नाहीत. आणि 70 वर्षात आम्हाला मनोजदादा सारखा एक मराठा योद्धा, संघर्ष योद्धा आज समाजाला जातीसाठी लढतोय आणि त्याचसाठी अख्खा महाराष्ट्र मराठा हा त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. मागच्या वेळेस आंदोलन केलं, सरकारने आम्हाला वाशीमधून 2 दिवस वाशीत ठेवलं, वाशीमधून आश्वासन, खोटं आश्वासन देऊन माघारी पाठवलं. पण आता दादानी जो निर्धार केलाय की घेतलं तर आरक्षण घेऊनच माघारी जायचं, त्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाहीत. आणि तोच सगळ्या मराठा बांधवांचा हा निर्धार आहे. आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत, कारण ते आमच्या हक्काचं आहे. आम्ही कोणाचं मागत नाहीत. 300 जरांगे पाटलाचा बाले किल्ला बीड जिल्हा, जरांगे पाटलाचा बाले किल्ला बीड जिल्हा. आणि हे आमचे दाजी नगरसेवक आहेत इथल्या पनवेल मधले, त्यांनी बी खूप म्हणजे मागच्या मोर्चात खूप सहकार्य केलंय जनतेचं, मराठा समाजाचं. आणि आज पण ते पावसामुळे थोडी गैरसोय होत असल्यामुळं त्यांनी आज पण म्हणजे ते रात्रभर इथं पनवेलमध्ये स्टँडवर उभा आहेत. जसे जसे लोक मराठवाड्यातून येते, वरून येते, घाटावरून, त्यांची सगळ्यांची सोय त्यांच्या परीने जसं जसं होईल त्यांना तसे तसे ते करतायत.
आणि 372 जाती आहेत. 372 जाती ओबीसी मध्ये गेल्या. एकाही मराठ्याने 372 जातीला विरोध केला नाही. आणि मग 372 जातीच्या आता का पोटात पोट सुटते? कारण ते आमच्या हक्कात आहे ना. आम्ही कोणाचं मागत नाहीत. आम्ही फक्त आमचा मागतो. आम्ही दुसऱ्या ताटातलं ओढत नाहीत. आम्ही फक्त आमच्या हक्काचं जे आमच्या ताटात जेवढं आहे तेवढंच आम्ही सरकारला मागतो. आम्ही आणि ते पण दादाच्या म्हणण्यानुसार आपण बोलतो. आपलं काय त्याच्यात? सगळं योगदान दादाच आहे. आपण फक्त दादांना पाठिंबा म्हणून, दादांना बळकटी द्यावं म्हणून आपण त्यांच्यासाठी मुंबईला आलोय. तर आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आता मुंबई सोडणार नाहीत. भलं काही झालं तरी हरकत नाही. एक मराठा, लाख मराठा. एक मराठा. सर्व बांधवांचं हेच म्हणणं आहे. एक मिनिट. या ठिकाणी आरवी9च्या माध्यमातून मी जे लोक मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनावर नाव ठेवतात त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगू इच्छितो की थोरे साहेब, आम्ही इथं पनवेलच्या बस स्टँडला थांबलो असताना आमची कसली राहण्याची सोय नव्हती. पण थोरे साहेब आम्हाला शोधत आले आणि त्यांनी केवळ मनोजदादा जरांगेंचा बॅनर पाहून आणि भगवा झेंडा पाहून आम्हाला राहण्याची सोय केली. तर मला यांना सांगायचं आहे की सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनातून आम्ही काय साध्य केलं. तर माझा जो विखुरलेला समाज होता तो मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे एकत्र आलेला आहे. याच्यापेक्षा